हाऊसमध्ये ते असताना मी काही काळ मंत्री होतो आणि त्यांच्यासमोर बोलायचं किंवा ते मागे बसायचे त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे भीती वाटायचं. एक शब्द इकडे तिकडे झाला की समजायचं आज रावते साहेबांकडून फोन येणार आहे. असो, पण ह्या सगळ्या नेत्यांबरोबर जेव्हा आपण काम करतो अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्याकडून शिकायला मिळते ती म्हणजे डिसिप्लिन. प्रत्येक नेत्याबद्दल काही ना काहीतरी सांगण्यासारखं आहे. जसं मी रावते साहेबांबद्दल सांगितलं की ते जे काम करण्याची पद्धत आहे त्यांची, मला आठवतं त्यांनी एकदा कापूस दिंडी काढली होती आणि उद्धव साहेबांनी मी त्यांच्यासोबत तिथे 1-2 दिवसांसाठी गेलो होतो आणि त्यांच्या पायाला अक्षरशः रावते साहेबांच्या फोड्या आल्या होत्या, अनवाणी चालत होते. आणि शेतकऱ्यांसाठी एक मुंबईत जन्मलेला माणूस, एक मुंबईत राहणारा माणूस, पूर्ण जे काही आयुष्य त्यांनी मुंबईत काढलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो, किती मन तिथे लावू शकतो, किती हृदयाने काम करू शकतो, ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे रावते साहेब. देसाई साहेबांबद्दल काय सांगायचं. देसाई साहेबांबद्दल अर्थात अनेक वर्ष मी पाहत आलेलो आहे. उद्धव साहेबांसोबत काम करत असताना डोळे बंद करून विश्वास टाकून की हे काम होणार, 100% होणार, अशी एक व्यक्ती म्हणजे सुभाष देसाई साहेब. खरं जर पाहिलं गेलं तर त्यांना जवळून मी पाहिलं ते डॅव्हॉसमध्ये पाहिलं. त्यांचं वय मला वाटतं त्यावेळी देखील, आत्ता किती वय असेल तुम्हाला माहितीये का कोणाला त्यांचं वय? 40-50 20 अंदाज एवढंच येतं. तेवढंच होई आपण वय. पण जे काय त्यांचं असेल ते तिथे आमच्या सर्वांच्या आधी उठायचे. डॅव्हॉसला मी पोचलो होतो, आमचं पूर्ण एक डेलिगेशन गेलो होतं. मी, देसाई साहेब आणि नितीन राऊत साहेब एकाच तिथे छोटे छोटे असं ते हॉटेलचे रूम्स असतात, तिथे आम्ही ते एका हॉटेलच्या रूम मध्ये 3 खोल्या होत्या, तिथे राहायचो. सकाळी प्राणायामचा आवाज असेल, ओम करण्याचा आवाज असेल, सकाळी 1.5-2 किलोमीटर चालून येण्याचं हे सगळं काम आमच्या सर्वांसाठी देसाई साहेब करायचे आणि मग दिवसाच्या कामाला लागायचे. आणि शेवटी देखील आम्ही ब्रीफिंग घ्यायचो ते त्यांच्याकडून, सगळे आम्ही मंत्री म्हणून एकत्र बसायचो आणि करायचो. पण हे सगळं होत असताना मला वाटतं जसं त्यांनी सांगितलं ना की उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं की देसाई साहेब आता आपल्या पदाचं काय करायचं. त्यांनी एका मिनिटात सांगितलं, मी नाही, आता दुसऱ्या नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. ह्याला बोलतात शिवसैनिक. आणि शिवसैनिक काय असतो हे त्यांनी दाखवलं. खरं तेही बोलू शकले असते ना की नाही नाही उद्धव साहेब तुम्ही मंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, जरा 2 पदं अजून मागून घ्या, मला काहीतरी द्या. ते बोलले मला एकही पद नको. त्यांनी एकच सांगितलं, मला शिवसेनेत काहीतरी जबाबदारी द्या, मला घरी बसू नका, मला पक्षाची काहीतरी जबाबदारी द्या, पक्ष बांधणीची जबाबदारी द्या. राजन विचारे साहेब तर इथे आहेतच. तुम्ही विचार करा, अनेक लोक जेव्हा आम्हाला भेटतात, काही काही असे पण आहेत आता जे आपल्या समोर लढले, लोकसभेत लढले, विधानसभेत लढले, समोर येतात, रडतात, नाही साहेब खूप प्रेशर आहे, काय करायचं, घरावर प्रेशर आहे, घरी कोणी ऐकत नाही. तुम्ही विचार करा, असं जर प्रेशर बाहेरच्यांवर असेल तर विचारे साहेबांवर किती असेल, किती सतवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी देखील हरले नाहीत, रडले नाहीत, लढत राहतात. त्यांचं नाव राजन विचारे. विचार करा किती लढत असते. तसंच गीते साहेब आहेत. गीते साहेब अर्थात त्यांनी आता त्यांचा पूर्ण जे काही अनुभव आहे तो सांगितला. मंत्री असताना कसं दुसऱ्या मंत्र्यांच्या अंगावर गेले, पण हे सगळे अनुभव घेऊन आपण जेव्हा पुढे निघतो, चालत असतो, तेव्हा आज जे 4 लोकांनी सांगितलं ना ते हेच होतं की पद महत्वाचं नाहीये, आपण जबाबदारी काय घेतो पक्षातली ही फार महत्वाची, आणि ते आपल्याला विचार करून पुढे निघायचं. अनेक उतार चढाव येत असतात. असंही सांगण्यात येतं की सूर्योदयाच्या आधी सगळ्यात काळोखी रात्र जी असते ती सूर्योदयाच्या आधी असते. सूर्योदय अजून आपलं होणं गरजेचं आहे, तो होणार आणि तो सूर्योदय आपण आणणार आहोत. आणि त्या सूर्योदयाकडे चालत असताना, प्रवास करत असताना आज मी खास अभिनंदन करीन ते ह्या विभागाचं करीन की आपण आज हे शिबिर भरवलेलं आहे. रमेशजी आपलं अभिनंदन तर करतोच, सुरेशजी आपलं देखील करतो, सगळ्यांचं, महिला पुरुष सगळ्यांचं करतो. पण खास करून जेव्हा आजचा दिवस आपण निवडलेला आहे तेव्हा आज दुसरी अजून एक गोष्ट आहे. काय टीव्हीवर येणार आहे? मॅच. आणि क्रिकेट बोलल्यानंतर काही ठराविक बंधूंची आठवण येते. एक विचार समोर येतो, जसं आत्ता पांड्या बंधू आहेत, हार्दिक आहे, कृणाल आहे, येऊन चौफेर बॅटिंग करून जातात, 6-4 ते आले की आपल्याला कळतं की आता स्कोर आपला 100च्या पुढे जाणार आहे. तसं ऑस्ट्रेलियामध्ये देखील 2 असे बंधू होते, स्टीव्ह व मार्को. आणि तसंच ह्याच विभागात 2 बंधू आहेत. सुनील राऊत जी आहेत,
आणि दुसरे ज्यांचं नाव सांगण्याची गरजच नाहीये. मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी दिल्लीत होतो आणि दिल्लीत गेल्यानंतर संजय काका बरोबर फिरताना खूप मजा येते. मी घरी येऊन आई बाबांना पण तेच सांगितलं की प्रधानमंत्र्यांबरोबर कदाचित जेवढी फिरायला मजा नाही येणार तेवढी संजय काका बरोबर फिरायला मजा येते. कारण एका माणसाच्या हातात कुठचंही शासकीय पद नसताना, एका माणसाच्या हातात मंत्रीपद नसताना जी काही वट संजय काकांनी दिल्लीत बनवलेली आहे ना ती बघण्यासारखी असते. तुम्ही आवर्जून दिल्लीत जा आणि त्यांच्याबरोबर फिरा. प्रत्येक माणूस सगळीकडे. त्या दिवशी कोण आपल्या एअरपोर्टला गुरुजी असं करून तुम्हाला हे केलं. आणि नुसतं महाराष्ट्रातली लोक नाही तर देशभरातून लोक बघत असतात. त्यांचा आवाज देशात सगळीकडे जात असतो आणि ते इथे बसलेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाही. घरी पण हेच सांगत असतो की तिथे प्रत्येक जण, तो भाजपचा जरी खासदार असेल ना, डोळा मारतो आणि सांगतो संजय काकाला, नाही नहीं संजय जी ठीक चल रहा है आपका, ऐसे ही लगे रहो. प्रेसवाले असं आपण वाटतं आपल्याला कोणीतरी, अरे हा गोदी मीडियातला आहे, तो पण येऊन हळूच असा हात दाबतो, संजय जी ठीक चल रहा है, ऐसे ही चलाते रहो. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वट आहे. आज जे काही मला बोलण्याची संधी दिलेली आहे, मुंबईचे हाल, मुंबईची झालेली अवस्था, मुंबई जिंकण्याची गरज, हे सांगण्याची गरज नाही. मला वाटतं आपण सगळे भोगत आहोत, पाहत आहोत. मुंबईकर म्हणून आपल्याला सगळ्यांना आजूबाजूला दिसतंय. मागच्या वर्षी काही महत्वाच्या निवडणुका झाल्या. लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक आपण जिंकलो. होय, आपण जिंकलोच. कारण तुम्ही विचार करा, जे सत्ताधारी आपल्याला सांगत होते की आम्ही आता 300 पार की आता 400 पार करणार आहोत, 2014 मध्ये आपण त्यांच्या सोबत होतो आणि सोबत आल्यानंतर ते 282चा आकडा गाठला. जवळपास 20-25 वर्षानंतर आपल्या देशात एक हाती सत्ता कोणाच्या हातात आली असेल ती भाजपच्या हातात आली. याचं कारण एक होतं, कारण त्यांचे मित्र पक्ष त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी ह्या देशाला एक स्वप्न दाखवलं होतं की अच्छे दिन आने वाले है. 2019ला आपण ठरवलं होतं खरं की आपण आता विरोधी पक्ष म्हणून लढणार, आपण वेगळे लढणार. तरी देखील मातोश्री बंगल्यावर आले, तुमचं आमचं दैवत माझे आजोबा वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत आले, शब्द दिला आणि त्या शब्दापोटी आपण लढलो होतो, त्यांच्या सोबत लढलो होतो. निवडणुकीनंतर त्यांनी शब्द तो मोडला, खोटं बोलायचं ते बोलले, सवयीप्रमाणे वागले. पण 2019ला देखील जे साधारण त्यांचे अंतर्गत आकडे होते की 180 पर्यंत पोहोचतात का, 190 पर्यंत पोहोचतात का, शिवसेना त्यांच्या सोबत राहिली आणि ते पूर्ण चित्र देशभरातलं बदललं आणि ते 303 पर्यंत पोहोचले होते. आणि यावेळी देखील त्यांची जी सत्तेची माज होती, जो माज दिसत होता आपल्याला, मस्ती होती, आपल्याला सांगत होते तुम्ही काही करा, आम्ही 400 पार जाणारच. ही लढाई जी होती ती फार महत्वाची होती, कारण ती संविधान बदलायचं होतं. त्यांना भाजपचं जे संविधान आहे ते आपल्या देशावर लादायचं होतं. ही लढाई होती आणि आपण इंडिया आघाडी म्हणून ती लढाई जिंकलो. कारण ज्यांना वाटत होतं की त्यांचं बहुमताचं सरकार येणार, त्यांचं एकहाती सरकार काय, त्यांचं 400 पार करेल सरकार, त्यांना आपण 240 वर अडवलं. हे आपलं यश आहे आणि महाराष्ट्रात जिंकलोच लोकसभेची निवडणूक. पण देशभरात देखील असं मानतात की 70 सीटमध्ये त्यांनी घोटाळा केला, नाही तर त्यांचं सरकार तर बनतच नव्हतं. त्यानंतर लगेचच आपल्याला आठवत असेल 2 विधान परिषदा आल्या, बॅलेट पेपरवर झाल्या, मुंबईतल्या होत्या आणि काय निकाल आले, 2च्या 2 आपण जिंकलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून जिंकलो. दिल्लीत त्यांचं सरकार बसलं होतं, महाराष्ट्रात त्यांचं खोके सरकार तर होतच. खोके धोके पैसे सगळं काही उडवलं त्यांनी, पण बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि 2च्या 2 विधान परिषदा आपण जिंकलो. तिथे देखील इंडिया आघाडीला यश आलं, कारण महाराष्ट्रभरात जे चित्र होतं विधान परिषदांच्या निवडणुकीचं, जे लोकांमधून निवडून येतात, आमदारांमधून नाही लोकांमधून येतात, मग ते शिक्षक मतदारसंघ असो, पदवीधर मतदारसंघ असो, ह्या दोघांमधून आपण जिंकलो. सेनेटची निवडणूक झाली, इथून मला वाटतं परम कुठेत हे होते उमेदवार, कुठे गेले परम यादव, ठीक आहे राहू दे. पण त्या निवडणुकीत देखील आपण शिवसैनिक म्हणून एकटे लढलो आणि त्या निवडणुकीत देखील 10च्या 10 जागा आपण जिंकून आणल्या. हे आपलं यश आहे. 3 निवडणुका महत्वाच्या जिंकल्यानंतर विधानसभेत आपल्याला वाटलं की ठीक आहे आता 100% काय आपण जिंकतोच आहे. कुठे ना कुठे आपल्याला वाटायला लागलं की ठीक आहे आता थोडं आपण करू, जिंकू, आपण येतच आहे सरकार.
कुठेही शांत बसलो नाही आपण, कारण लोकांसमोर विषय तर होतेच, भ्रष्टाचार विषय होताच, गद्दारी विषय होता, महाराष्ट्रातून उद्योगधंदे निघाले सगळे गुजरातला गेले हा विषय होताच, महाराष्ट्र अदानीच्या घशात घालतात हा विषय होताच. ती पण निवडणूक आपण खरं जिंकलो होतो जर यांनी वोटर फ्रॉड नसता केला, आणि तो वोटर फ्रॉड देखील आपण लोकांसमोर आणणार आहोत. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी संजय राऊत साहेब होते, राहुल गांधीजी होते, सुप्रियाताई सुळे होत्या, आणि ह्या तिघांनी हा वोटर फ्रॉड जो झाला तो दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या लोकांसमोर आणलेला आहे. संजयजी, हा आपल्याला पुन्हा एकदा लोकांसमोर इथे मुंबईत बसून, पुण्यात बसून, नागपूरला जाऊन, कोल्हापूरला जाऊन, सोलापूरला जाऊन, वसई विरारला जाऊन, पालघरला जाऊन, सगळीकडे जाऊन सांगायला लागेल की तुमचं मत जे तुम्ही महाविकास आघाडीला दिलं होतं ते महायुतीला ह्यांनी फिरवलं कसं, किंबहुना ह्यांनी ही खोटी मतदार नोंदणी करून तुमचं मत खाल्लं कसं, हे आपल्याला लोकांसमोर आणायला लागेल. पण ठीक आहे, आपला पराभव झाला हे आपल्याला तात्पुरतं तरी मान्य करू. 3 निवडणुका जिंकलो, 1 निवडणुकीत पराभव झाला. जे बहुमताचं सरकार आलं, मी तिथे आमदार म्हणून बसतो, इथे सुनील राऊतजी आहेत जे आमदार म्हणून बसतात. आम्ही दोघांनी हे चित्र पाहिलेलं आहे. 2022ला जेव्हा आपलं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं, जी कीड यांनी महाराष्ट्राला लावली, गद्दारीची असेल, खोकेबाजाची असेल, धोकेबाजाची असेल, तेव्हा ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, एक हसं होतं की चला आता आपलं सरकार बसतंय. पण यावेळी जेव्हा त्यांचं सरकार बनत होतं ना, रमेशजी तुम्हाला सांगतो, सगळे जे सत्ताधारी बाकावर बसले होते ते पण तेवढ्याच शॉकमध्ये होते जेवढे आपण सगळे आहोत की आपलं सरकार आलं कसं. सगळे एकमेकांकडे बघतात, तू पण निवडून आला, तू पण निवडून आला, अरे मला वाटलं तू पडतोय, नाही नाही मला वाटलं मी पडतोय. हे वातावरण आहे. आणि तुम्हाला अजूनही सांगतो मी, अनेक लोक मला आज सांगतात, पत्रकार जे आहेत मित्र ते सांगतात, भाजपमधले काही आहेत ओळखीचे ते सांगतात, जे जुन्या भाजपमधले आहेत, म्हणजे जी वाजपेयी साहेबांची भाजप होती, अडवाणी साहेबांची भाजप होती, इथे मुंबईत जर पाहायला गेलं तर प्रकाश मेहता असतील, राज पुरोहित असतील, ह्या सगळ्यांची भाजप होती, ज्यांना अजूनही शिवसेनेबद्दल थोडं प्रेम आहे, उद्धव साहेबांबद्दल प्रेम, आणि ज्यांना वाटतं की आजची भाजप आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची भाजप आहे, ही भाजप नाहीच आहे. ते मला सांगतात की आदित्यजी, अजूनही आम्हाला माहित नाही आमचं सरकार आलं कसं. आणि मंत्रालयामध्ये तुम्ही गेलात तर वातावरण असं आहे की ह्या सरकारला ऑलरेडी 5 वर्ष होऊन गेलेले आहेत, सगळं काही हळू चाललेलं आहे, हळू चाललेलं आहे, हळू चाललेलं आहे. पण आज आपण विचार करायला पाहिजे की आपण इथे उपस्थित का राहिलेलं आहे. मुंबईची अवस्था जी झालेली आहे, जे ध्येय आपलं आहे, मुंबई आपल्या हातातून जातं कामा नये, कारण आपल्या हातातून जर गेली तर ही मुंबई महाराष्ट्रातून तुटेल. आणि हे गुजरातचंच नाही, कारण आता कदाचित हे गुजरातच्या घशात घालणारच नाहीत, हे फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील मुंबईला. तिथे आपल्याला लढणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला जिंकणं गरजेचं आहे, तिथे आपल्याला जातपात धर्म, कदाचित मी तुम्हाला हेही सांगेन, पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. कारण ही मुंबई जर आपल्याला आपली ठेवायची असेल, या महाराष्ट्राची ठेवायची असेल, तर तुम्हाला लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं तर गरजेचं आहेच. डोळे उघडून काम करणं गरजेचं आहे. बूथ मॅनेजमेंट, मला अनिल देसाई साहेब त्याच्यावर बोलणार आहे. पण ते होत असताना आता मी ज्या रस्त्यावरनं येत होतो, मी तुम्हाला थोडी झलक देतो. मग तुम्ही ठरवायचं ह्या मुंबईसाठी लढायचं की नाही लढायचं. सुरुवात जर करायची झाली तर ह्याच महाकवी कालिदास नाट्यगृहाकडून करूया. ज्या खुर्च्यांवर आज तुम्ही बसलेला, ज्या मंचावर मी उभा राहिलेलो आहे, मला आठवतं ह्याचं नूतनीकरण जेव्हा आपण हाती घेतलं होतं तेव्हा आदेश बांदेकरजी असतील, अनेक कलाकारांना आपण इथे आणून समोर बसवलं, या स्टेजवर आणलं, रंगीत तालीम घेतली की हा मंच कसा असायला पाहिजे, हे ज्या लाकडी फळ्या आहेत त्याच्या खालती रेती कशी असायला पाहिजे, इथे आवाज घुमतो तो घुमला कसा नाही पाहिजे, घुमला तर आपलाच शिवसेनेचा घुमेल कसा आवाज, हे ठरवून आपण काम केलं होतं. कारण जी काही गोष्ट आपण करतो ती चांगलीच केली पाहिजे, जगात सर्वोत्तमच केली पाहिजे, हा विचार करून आपण करतो. जसं हे आहे तसं शहाजीराजे क्रीडा संकुल आपण पलीकडे अंधेरीमध्ये केलेलं आहे. अनेक गोष्टी या मुंबईमध्ये केलेल्या आहेत. आज जर तुम्ही मला मुंबईत कुठेही फिरवलं, मध्ये मी एक तो इंटरव्ह्यू केला होता, गाडीतून आम्ही फिरतोय, मी आणि तो एक व्यक्ती जो माझा इंटरव्ह्यू घेत होतो, आणि प्रत्येक गोष्ट मी बोट दाखवून सांगू शकतो, कारण राजकारण्यांना काय बोट दाखवायची सवयच असते. हे ह्यांनी केलं, हे त्यांनी केलं, तसं नाही. मी अभिमानाने सांगू शकतो, होय हे आमच्या शिवसेनेने केलंय, होय हे आमच्या शिवसेनेने केलंय, होय आमच्या शिवसेनेने केलंय. पण दुर्दैव आपलं एवढंच आहे, काल परवाकडे मी उद्धव साहेबांशीच गप्पा मारत होतो की अनेक गोष्टी आपण या महाराष्ट्रात केल्या, अनेक गोष्टी आपण सुरुवात केली आणि उद्घाटन कोणी भलतंच करत. म्हणजे आपण विचार करा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे स्वप्न कोणाचं, विचार कोणाचा, भूमिपूजन, प्लॅनिंग, सुरुवात ती आपल्या काळात झाली. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा सांगितलं होतं की सरळ रस्ता मुंबई ते पुणे आम्ही करू, तो केला आपण.
सुरुवात झाली कामाला. मला आठवतं आपलं शिबिर असंच लोणावळ्यात होतं 2001-2002 साली. सरकार आपलं नुकतं गेलेलं, आपण तेव्हा प्रयत्न करत होतो की आता नवीन कसं काय पुढे वाटचाल करायची. तेव्हा देखील आपण सगळ्या आमदारांना बसमध्ये बसवून त्याच रस्त्यावरनं लोणावळ्याला घेऊन गेलो होतो. ती सुरुवात आपण केली, पण उद्घाटन केलं पुढच्या सरकारने. ही सीलिंग मुंबई बँड्रा वरळी सीलिंग जे झालंय, खरोखर माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की नरिमन पॉईंट पर्यंत त्याच वेळी पोहोचलं असतं जर आपलं सरकार असतं तर. मला वाटतं 97 साली की काही 99 साली त्याचं भूमिपूजन झालं. 55 फ्लायओव्हर्स, उड्डाणपूल जे आपण करत होतो, ही दोन्ही कामं आपल्या वेळी सुरू केली आपण. मुंबईसाठी सुरू केली होती, मुंबईकरांसाठी सुरू केली होती. पण नेमकं आपलं सरकार बदललं आणि उद्घाटन कोणी केलं? पुढच्या सरकारने केलं. तसंच कोस्टल रोडचं काम आहे. मध्ये हे सगळे भाजपवाले उठतात की आम्ही केलं. चला मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगतो, इथे मला उभं करा, इथे कुठच्याही भाजपच्या मुख्यमंत्र्याला उभं करा किंवा कुठच्याही मंत्र्याला उभं करा. प्रत्येक इंच मी त्या कोस्टल रोडचं सांगू शकतो आणि त्यांना देखील तसंच सांगायला लावा. बघूया कोणाला अजून काही येतं का. ट्विटर, कुठचंही सोशल मीडियाचं माध्यम जे आहे, जे सगळे पत्रकार बंधू इथे आलेले त्यांना विचारा. महिने प्रत्येक महिन्यात आमची तिथे एक व्हिजिट असायची. ते टनल बोरिंग मशीनचं नाव मावळा हे मी दिलं होतं, कारण जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सह्याद्री पोखरले होते, तसा हा मावळा आपला टनल बोरिंग मशीन मुंबईच्या खालतून गेलेला भूमिगत मार्ग जो काढलेला आहे त्या मावळ्यांनी काढलेला आहे. पण प्रत्येक महिन्यात तिथे व्हिजिट करायचो, प्रत्येक आठवड्यात साईट व्हिजिटचे आम्ही रिपोर्ट्स घ्यायचो, प्रत्येक दिवशी पुढे काय करायचं याच्यावर काम करायचो. MTHL, ज्याला अटल सेतू नाव ठेवलं, MTHL देखील. आणि तुम्हाला कोस्टल रोड पद्धत वैशिष्ट्य सांगतो, 2 कोस्टल रोड झाले. एक कोस्टल रोड नॉर्थ बाउंड म्हणजे वांद्रा ते कांदिवली आणि पुढे आता वसई विरार पर्यंत गेलेलं, ते 2014 सालीच अर्ध फाडलं आणि कोणाच्या हाती दिलं असेल? MSRDC खातं. MSRDC खातं कोणाकडे होतं 2014 सालापासून? किती वर्ष झालेत आता? 11 वर्ष झाली. आत्ता पिलर लागायला लागले, 2दा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, एस्केलेशन झालं, पैसे कमवले, पण एक सुद्धा गर्डर अजून लागलेला नाही. हे त्यांचं काम. आणि उद्धव साहेबांनी जे BMCच्या मार्फत हाती घेतलं काम, ते आज आपण बघतोय. जर आपलं सरकार असतं तर डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झालं असतं कोस्टल रोड. आज मुंबईकरांना खरोखर जो मोकळा मार्ग मिळालेला आहे. मी प्रत्येक दिवशी आता विधान भवनला जाताना उद्धव साहेबांना भेटतो आणि सांगतो की तुमच्यामुळे काम झालेलं आहे. मी वांद्र्यावरनं विधान भवन जो मला 1-1.5 तास लागायचा 20 मिनिटात पोहोचतो. मुंबईकरांना मोकळा श्वास जो मिळालेला आहे ते उद्धव साहेबांच्या विजनमुळे झालेलं आहे. आणि उद्धव साहेबांनी ही विजन ही पहिल्यांदा 2012 मध्ये मांडली होती. 2014 पासून आपण याचा पाठपुरावा सुरू केला. जावडेकर साहेबांना 2-3दा मी स्वतः भेटायला गेलोय, कारण त्यांनी केंद्राच्या परवानगी असतात त्या उशीर केला. 17 मध्ये परवानगी मिळाली, भूमिपूजन आपण केलं होतं आणि आज काम दिसते. जर आपलं सरकार असतं तर हे डिसेंबर 2023 पर्यंत आपण कोस्टल रोड पूर्णच्या पूर्ण पुरा तयार केला असता आणि लोकांना आपण तिथे नेलं असतं. गार्डन झाले असते, सायकल ट्रॅक झाले असते. अटल सेतू खरं तर हा नोव्हेंबर 2023 मध्ये व्हायला पाहिजे होता, पण तो देखील त्यांनी डिले केला. पण उद्धव साहेबांनी पहिलं गर्डर लॉन्चिंग केल्यानंतर आपण आपलं सरकार पडेपर्यंत 82% काम पूर्ण केलं होतं. तसंच वरळी शिवडी कनेक्टर आपल्या काळात जवळपास 48% काम पूर्ण झालं होतं. आता ह्यांचं सरकार 2.5 वर्षाचं होतं. आपल्या साधारणपणे 21 ते 22 मध्ये 48% काम ज्या रस्त्याचं पूर्ण होतं, ह्यांचे सरकार 2.5 वर्ष 3 वर्ष झाली, पुढचे 10% पण पुढे गेले नाहीत. ह्यांची टक्केवारी वेगळी असते, पण कामांची टक्केवारी कुठेही दिसत नाही. असं दुर्दैवी सरकार, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. मुंबई विरोधी सरकार बसलेलं आहे. आता ज्या ईस्टर्न फ्रीवेवरनं येत होतो मी, तुम्ही देखील ईस्टर्न फ्रीवे वापरत असाल ना रोज? गेल्या मला सांगा 1.5 वर्षामध्ये किती वेळा रिसर्फेसिंगचं काम झालं त्याच्यावर? मी मोजलेलं 3दा झालं. 3दा. कोस्टल रोडचं काम आत्ता पूर्ण झालेलं आहे, त्याच्यावर रिसर्फेसिंगचे पॅच सुरू झालेले आहेत. आणि अनिल देसाई साहेब, तुम्ही आज इथे आलेला आहात, लोकसभेचे तुम्ही खासदार म्हणून जेव्हा दादर माहीम मधून लढत होतात, तिथे व्ह्यूइंग डेक जो आपण बनवला, तसाच आपण मलबार हिलच्या तिथे बनवला. पण हे सगळं काम आपण जे हाती घेतलं होतं, माझं दुःख एवढंच आहे, माझं पोटदुखी एवढीच आहे. जर आज आपलं सरकार असतं, गेल्या 5 वर्षात देखील आपलं सरकार असतं, तर ह्या मुंबईला आपण कुठच्या कुठे नेलं असतं. मी तुम्हाला 4 गोष्टींमध्ये मुंबईची हालत कशी खराब होते आणि मुंबई पुन्हा एकदा महापौर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच का असावा हे सांगतो. पहिली गोष्ट, रस्ता घोटाळा. आज आपण पाहतोय, सोशल मीडिया उघडा तुम्ही, दहिसरमध्ये कोण राहत असेल, कोणी वांद्र्यात राहत असेल, कोणी जिहूत राहत असेल, कोणी कुठेही राहत असेल, एकच सगळ्यांची कंप्लेंट आहे,
काय खोदून ठेवलंय. मला तर वाटायला लागले आता बीएमसी काही आपल्या रस्त्यांखाली शोधतंय की काय असं वाटायला लागलेलं आहे. कदाचित त्यांना पुरातन काहीतरी मिळेल तिथे. एक साम्राज्य होतं पुरातन आणि 1000-2000 वर्षापूर्वीचं काहीतरी साम्राज्य त्यांना सापडेल. पण हे कशासाठी होते, कोणासाठी होते, का म्हणून होते? ह्याचं कारण एकच आहे. 2 वर्षापूर्वी 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की ह्या मुंबईमध्ये एक रस्ता घोटाळा होत आहे. प्रधानमंत्री महोदयांना मी सांगितलं होतं, विनंती केली होती की प्रधानमंत्री महोदय आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, आपली बदनामी आम्हालाही चालणार नाही, आपल्या हातून चुकीच्या कामाचं भूमिपूजन व्हायला नको, आपण ह्या रस्त्याचं भूमिपूजन करू नका. तेव्हा 6080 कोटीचं टेंडर निघालं होतं. मी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांचे 5 मित्र मोठे कॉन्ट्रॅक्टर ह्यांना 5 पॅकेट दिली होती. 5 भाग मुंबईचे पाडले त्यांनी, 5 पॅकेट दिली होती. प्रत्येकाला 3-3 लोकांनी टेंडर भरलं होतं. एकाला टेंडर मिळतं, दोघांनी अबवमध्ये भरायचं. 100 कोटीहून जास्ती म्हणजे जवळपास 10% त्या पूर्ण टेंडरचे अडव्हान्स मोबिलायझेशन मध्ये देणार होते. 6080 कोटीमधून अडव्हान्स मोबिलायझेशन देणार होते. आपण विचार करा किती पैसे या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या हाती एकनाथ शिंदेंचे जाणार होते. पत्रकार परिषद मी घेतल्यानंतर मी त्यांना चॅलेंज केलं, मी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं. मी म्हणलं चला तुमचे सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्यासमोर, मी एकटा इथे बोलायला तुमच्यासोबत तयार आहे, मीडियासमोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, आता खड्डेमुक्त करू, 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू. अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत? 3 वर्ष उलटून गेलीत. स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं. मुंबई खड्डेमुक्त झालीये का? कारण मी तुम्हाला सांगतो, मी गेले 10 वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे. अनेक शहरांचा अभ्यास करत असतो. जर कोणी तुम्हाला आत्ताच्या जगात सांगितलं ना की 1 वर्षात मी रस्ता खड्डमुक्त करून देतो की कुठचंही शहर खड्डमुक्त करून देतो, तो खोटं बोलतो व्यक्ती. कोणी जर सांगितलं तुम्हाला मी पूरमुक्त करून देतो कुठचंही शहर, ती व्यक्ती खोटं बोलते. तुम्ही न्यूयॉर्क बद्दल बोला, लंडन बद्दल बोला, सॅन फ्रान्सिस्को बद्दल बोला, मुंबई बद्दल बोला, शांघाय बद्दल बोला, हे काम हे सुरूच असतं. कारण मुंबई किंवा कुठच्याही शहरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे, जेवढी गाड्यांची संख्या असते, जेवढं पूर्ण विकासाचं काम चालू असतं, हे सतत बदलत असतं. 2 वर्षात कुठचंही शहर खड्डेमुक्त करत नाही, पण ह्यांचा खड्डा जो भरला तो खिशांचा खड्डा भरला होता कॉन्ट्रॅक्टर्सनी, बाकी कुठचाही खड्डा मुक्त झालेला नाहीये. पण आज आपण बघा, तेव्हा मी जेव्हा आवाज उठवला तेव्हा संजय राऊत काका तुम्हाला सांगतो मी, ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट 1000 कोटींनी बीएमसीनी पुढच्या 5 दिवसात कमी केलं. म्हणजे 1000 कोटी मी एका पत्रकार परिषद घेऊन वाचवले होते. ते मुंबईकरांचे वाचवले, ते तुमचे आमचे वाचवले. कारण हे सगळे गेले असते कॉन्ट्रॅक्टरच्या हाती, हे सगळे गेले असते ह्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे. पण रस्त्यांचा घोटाळा हा त्यावेळीचा मी अजूनही चॅलेंज देतो, कारण त्यांनी सांगितलं होतं मी 2 वर्षात पूर्ण करून दाखवतो. 2023 सालात जी कामं सुरू झालेली आहेत, मुंबई महानगरपालिकेने आता उत्तर दिलेलं आहे की त्याच्यातून फक्त आणि फक्त 26% काम झालेलं आहे. किती? 26. मी त्यांना पुढे अजून चॅलेंज केलं. मी म्हणलं चला मला मोजून दाखवा, 26% पण नाही झालंय, तुमचं काम 5% झालं असेल तर मी काही हरायला तयार आहे. पण उत्तर नाही कुठे. तसंच पुढच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 24ला पुन्हा एकदा 6000 कोटीचं टेंडर आलं. 6000 कोटीचं टेंडर. त्या 6000 कोटीमध्ये परत एकदा असाच घोटाळा, असेच मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर. आणि काय होतं, एखादा तुम्ही विषय घेतला, भ्रष्टाचाराचा विषय घेतला की लगेच हे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला फोन करायला लागतं, तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतात. मी त्या 5च्या कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं मला भेटायचा प्रयत्न करू नका, मला फोन करण्याचा प्रयत्न करू नका, मी विकल्या जाणाऱ्यातला नाही, मी विकला जाणार नाही. मी त्यांना हे सांगितलं मी तुमच्या कोणाचंही कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेतलेलं नाहीये, कारण माझी लढाई तुमच्यासोबत नाहीये. अखेर काम करतो तो कॉन्ट्रॅक्टरच असतो. माझी लढाई ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांबरोबर आहे. माझी लढाई या भाजपा जे मुंबई लुटते त्या भाजपसोबत आहे. माझी लढाई या मिंदेंसोबत आहे जी मुंबई लुटत आहेत. पण दुसरा रस्त्याचा घोटाळा हा मागच्या वर्षीचा. आज आपण पाहतोय रिसर्फेसिंग सगळीकडे चालू आहे, सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत, अक्षरशः रस्त्यांची वाट लागलेली आहे. तुम्ही मला ह्या मुंबईत एक तरी विभाग असं दाखवा, एक तरी वॉर्ड असं दाखवा तिथे 100% रस्त्यांची कामं नीट झालेली आहेत. कुठे आहे? आहे कोणाकडे तर हात वरती करून दाखवा, मी पैसे हरायला तयार आहे. आहे कोणाकडे? नाहीये. पण तसंच हा रस्त्यांचा जसा विषय होतो तसं दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं खातं मुंबईसाठी म्हणजे आरोग्य खातं आहे. मुंबईत आपल्या मुंबई महानगरपालिकेचं जे साधारण कर्तव्य असतं, कुठच्याही महानगरपालिकेचं कर्तव्य असतं, मूळ कर्तव्य जे असतं ते म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर असतं. प्रायमरी हेल्थ केअर, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाना ज्याला आपण बोलतो.
पण कदाचित मुंबई महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे गेल्या 25 वर्षात जी उद्धव साहेबांनी काळजीपूर्वक वाढवलेली आहे, ज्याच्यात फक्त आपण प्रायमरी हेल्थकेअरवर थांबलो नाही तर आपले चांगले हॉस्पिटल झाले. कदाचित देशभरात काय, आशिया खंडात काय, जगभरात एकमेव महानगरपालिका असेल जिचे स्वतःचे स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, 4 आपल्या मेडिकल कॉलेजेस आहेत. पण दुर्दैव असं की हेच सगळी जी यंत्रणा आपण कोविडच्या काळात WHO म्हणजे जागतिक आरोग्य संस्थेने ज्याचं कौतुक केलं, 12वी मॉडेल म्हणून कौतुक केलं, सगळ्याचं कौतुक केलं. आपण 2017 साली जेव्हा निवडणुका जिंकलो होतो तेव्हा आपल्याकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये साधारणपणे 13,764 बेड्स होते. ते वाढवून आपण कोविडच्या काळात अजून कुठपर्यंत तरी नेले होते, 15,000 पर्यंत नेले होते. आज तुम्ही दवाखान्यांची हालत बघा, आज हॉस्पिटल्सची हालत बघा. आज गेल्या 2 वर्षामध्ये हे मिंदे सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल, गेल्या 2 वर्षामध्ये जी हालत मुंबई महानगरपालिकेचंच काय, नागपूर महानगरपालिका बघा, कुठच्याही दवाखान्यांची बघा, औषधं मिळतात का? नाही. परवाकडे आम्ही हाऊसमध्ये विषय घेतला होता, मंत्री 2 मंत्री उभे राहिले पण मंत्र्यांना उत्तर देण्याला जमत नव्हतं. औषधं देखील खोटी येत होती. ते खेकड्या मंत्र्यांनी जो घोटाळा करून ठेवला होता ते असा भयानक घोटाळा करून ठेवला होता की औषधं खोटी आलीच तर. पण माझ्या आजोबांच्या नावाने म्हणजे आपले वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो दवाखाना उघडलेला आहे, हे आपलं स्वप्न होतं, हे आपली वचन होतं, ते त्यांनी वचनपूर्ती करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात पण घोटाळा केला. तुम्ही विचार करा, तिथे औषधं नाहीत, डॉक्टर बिचारे काम करतात, रेसिडेंट डॉक्टर काम करतात, नर्सेस काम करतात. अधिवेशनाच्या काळात डीनला बोलवलं जातं, डीनला 4 तास विधान भवनात बसवलं जातं. का? तर मंत्र्यांना उत्तर देता यावी म्हणून. पण त्याच डीनना जे पाठबळ ह्या खात्यांकडून मिळालं पाहिजे, नगर विकास खात्याकडून मिळालं पाहिजे, आरोग्य खात्याकडून मिळालं पाहिजे, मुंबई महानगरपालिकेकडून मिळालं पाहिजे, तुम्ही आज जाऊन त्यांना विचारा हे तुम्हाला पाठबळ मिळतंय का? आपण आंदोलनं केली, केईममध्ये केलं, जेजेला केलं, तिकडच्या सगळ्या डॉक्टर्सने सोबत घेऊन केलं. कारण एखादा पेशंट तुमच्या समोर आल्यानंतर जर औषधच नसतील तर तुम्ही त्यांना देणार तरी काय? पण तिथे आज तुम्ही गेलात तर एक्सरे फिल्म नाहीये, MRI स्कॅनसाठी 1 महिना वेटिंगवर आहे, तुम्हाला IV फ्लुइड्स मिळत नाहीयेत. डॉक्टर आणि डीनना सांगितलं जाते की CSR मधून तुम्ही खरेदी करा, आमच्याकडे देण्यासाठी पैसे नाहीयेत. पण जे CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट ज्या इथे नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलंय, तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला हे माहितीच असेल, ज्या CPD सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट ज्यांनी खरोखर औषधं घ्यायला पाहिजेत, विकत घ्यायला पाहिजे, ज्यांचं कामच मुळात हे आहे की आपले सगळे दवाखाने असतील, आपले सगळे आरोग्य केंद्र असतील, आपले सगळे हॉस्पिटल्स असतील, इथे औषधाचा पाठपुरावा करून तिथे सगळा पुरावा करणं गरजेचं आहे, ते न करता, पुरवठा करणं गरजेचं आहे, ते न करता ह्या सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंटला कशात लावलंय? तर स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यात लावलंय. मिंदेंनी हे पूर्ण खातं जे आहे, ज्यांनी औषधाचा पुरवठा केला पाहिजे, विकत घेऊन पुरवठा या सगळ्या हॉस्पिटलनं केलं पाहिजे, तेच खातं वापरलं तर स्ट्रीट फर्निचरसाठी. जो घोटाळा मी केस टाकली आहे लोकायुक्तमध्ये आहे, तिथे लढत आहे, मी एकटा लढत आहे, कारण माझ्या मुंबईचा पैसा मी वाया जाऊ देणार नाही. पण स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, असा भयानक घोटाळा, 10,000 कुंड्या विकत घेतात झाडांच्या, पण झाडं कुठची लावणार त्याच्यात त्यांना माहितीच नाहीये. 30,000 बेंच घेणार आहेत, लावणार कुठे कोणालाच माहिती नाहीये. तसाच सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा, की वेंडिंग मशीन घेणार पण सॅनिटरी पॅड त्याच्यात कुठचे लागणार हे आम्हाला माहितीच नाहीये. एवढं निर्लज्जपणे हा सगळा कारभार चाललेला आहे. आरोग्य खातं आपण पाहतोय भयानकपणे कोसळलेलं आहे. आणि आजच मी पाहतोय ना, सगळ्या मुंबईमध्ये तुम्ही पाहा ना, प्रत्येकाला आज सर्दी खोकला ताप आहे ना, पोट बिघडलेलं आहे, कोणातरी सर्दी झालेली आहे, अलर्जीनी, धूळ कुठेतरी आहे. वातावरण बघा तुम्ही, हवामान बघा, उत्तर द्यायला आज मुंबईमध्ये कोणी आहे का? कोणी नाहीये. आज राज्य सरकार म्हणून असेल, महानगरपालिका तर हे 3 वर्ष घेतलीच नाही आणि हिंमतच नाही. आणि माझ्या कानावर जे ऐकू येत आहे त्यांना मेच्या शेवटाला आहे ना निवडणुका घ्यायच्या आहेत. कारण यांचं कॅल्क्युलेशन असं आहे भाजपचं की मे मध्ये आपला कोकणी माणूस जातो गावात, कोल्हापूरचे जातात गावात, महाराष्ट्रातले आपल्या गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा एकमेव त्यांचा कार्यक्रम हाच आहे की मेच्या शेवटाला निवडणुका घ्यायच्या. तयार आहात का लढायला की गावी जाणार? पण तुम्हाला सांगतो नाही, पुढे तुम्हाला अजून सांगतो, अजून सांगतो, नुसतं आरोग्य खात्याची यांनी वाटणे लावली आहे. इथे किती लोकांनी, आता तिसरं म्हणजे आपण मुंबईला आर्थिक कणा म्हणतोय, देशाची आर्थिक राजधानी म्हणतो ना आपण. परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की नाव मुंबई फायनान्शियल टाइम इज ओव्हर, कॅपिटल एकदम बिलकुल ओव्हर. सांगितलं त्यांनी की मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची वेळ संपलेली आहे. त्यांना आता नैना सिटी बांधायची आहे.
प्रश्न एकच आहे, नैनामध्ये तो ए आहे तो अदानीचा आहे की कोणाचा, हा विचार करायला पाहिजे. कारण ते त्यांच्या एअरपोर्टच्या बाजूलाच आहे. खरं तर त्या एअरपोर्टचं नाव श्री दिबा पाटील विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ देण्याची आपण मागणी केली होती. आपला ठराव आहे, पण अजूनही केंद्र सरकारने तो ठराव मान्य केलेला नाहीये. कदाचित ते शेवटी देतील अदानी एअरपोर्ट म्हणून नाव, करू द्यायचं नाही आपण तर आहोतच इथे लढायला. पण ते नैना सिटी होऊ दे ना, खरोखर मोठी होते, मुंबईच्या 3 पट की 10 पट होऊ दे. महाराष्ट्रात अजून काही चांगलं होत असेल तर आनंदच आहे. पण ज्या 2-3 मागण्या मुंबईच्या आहेत ना, गिफ्ट सिटीला ज्या सवलती तुम्ही दिलेल्या आहेत ते द्या ना मुंबईला गिफ्ट सिटी सारख्या सवलती. मुंबईचं आर्थिक जे बळ आहे, मुंबईची आर्थिक राजधानी ही तुम्ही मारायला निघालेले आहेत. तुमचा पक्ष भाजप म्हणून मारायला निघालात. गेल्या 10 वर्षात कितीतरी तुम्ही मोठे मोठे हेडक्वार्टर्स नेलेत, दिल्लीला नेलेत, गुजरातला, एक तरी मुंबईत दिला आहे का? आणि हाच प्रश्न नुसतं मुंबईतून नाही, नुसतं महाराष्ट्रातून नाही, तर जेव्हा मी वाराणसीत गेलो होतो तिथे देखील मला 2-3 लोकांनी विचारलं की सर यहां क्यों कुछ आता नहीं है, सब गुजरात ही क्यों जाता है, क्यों उत्तर प्रदेश में कोई बड़ी इंडस्ट्री आती नहीं है. झारखंडमध्ये मला विचारलं, एका तिथे IAS साठी तो मुलगा शिकत होता, त्यांनी मला विचारलं, UPSC साठी तो बसत होता एक्झामसाठी, त्यांनी मला विचारलं आदित्य जी ऐसा क्यों होता है कि हमें शायद मध्य प्रदेश हो, महाराष्ट्र हो, बिहार हो, उत्तर प्रदेश हो, यहां कोई बड़े हेडक्वार्टर्स भेजे नहीं जाते, सब भेजा जाता है, वो तो दिल्ली भेजा जाता है, नहीं तो गुजरात भेजा जाता है, ऐसे क्यों होता है. आणि मी त्यांना एकच उत्तर दिलं, ह्याचं कारण एकच आहे, जे वरती बसलेले आहेत त्यांच्यासाठी 2च राज्य महत्वाची, एक स्वतःकडे ठेवा नाकाखालती किंवा नंतर गुजरातमध्ये पाठवा. पण ज्या गिफ्ट सिटी, ज्या सवलती आहेत, जर तुम्ही मुंबईला दिली ना, मुंबई अजूनही काय नुसतं महाराष्ट्रात काही, नुसतं देशात काही, जगात पुन्हा एकदा आर्थिक राजधानी बनू शकेल अशी ताकद माझ्या मुंबईत आहे. पण मुंबई मारण्याचा जो प्रयत्न आहे तो असा करत आहेत, हे असं काही करत आहेत, तुम्हाला सांगतो. एक तर सगळे जे काही ऑफिस आहेत ते हलवत आहेत. दररोज आपल्या मुंबईच्या रेल्वेमधून 60 लाख लोक प्रवास करतात, 60 लाख लोक. त्यांच्यासाठी सोयी सुविधा काही वाढवलेल्या आहेत का? तर नाही. जे रेल्वे आपण पाहतो, रेल्वे मंत्री ते हल्ली रील मंत्री म्हणून जास्ती फेमस झालेले आहेत. रील बनवतात, सगळीकडे बोलत असतात, भाषणं देतात, पण रेल्वेमध्ये काही सुधारणा होत नाहीत. तसंच मुंबईचा सगळ्यात मोठा कणा, मुंबईची लाईफलाईन, जी खरी लाईफलाईन असेल ती म्हणजे आपली BST बस आहे. किती लोकांनी BST मध्ये इथे प्रवास केला, जरा हात वरती करा. केलाय ना सगळ्यांनी? आता तुम्ही मला सांगा, गेल्या 5 वर्षामध्ये BSTचे भाव काय तो? 5 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता तुम्ही? 10 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता तुम्ही? 15 किलोमीटर जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता तुम्ही? आणि जर तुम्हाला 15 किलोमीटरहून अधिक कुठून कुठे जायचं असेल तर किती रुपयात जाऊ शकता तुम्ही? 20. जगात मी तुम्हाला आज चॅलेंज देतोय, आज जगात कुठेही जा तुम्ही, असे भाव जर तुम्हाला कुठेही मिळाले अशा सेवेसाठी, AC बससाठी, तर मी काही हरायला तयार आहे. 2022 साली मी जेव्हा 2021 साली नोव्हेंबरमध्ये टॉप 26 ला गेलो होतो, इंग्लंडमधल्या एका महापौरांसोबत बसलो होतो आणि ते मला एकदम खुशीत सांगत होते की आमच्याकडची बस सेवा अशी आणि तशी आणि अमुक आहे तमुक आहे. त्यांना विचारलं कोण चालवतं? नाही, आमच्याकडे प्रायव्हेट आहे सगळं. मला अच्छा चांगलं आहे. वेळेवर येते का? हो वेळेवर येते. मला भाव काय? 5 पाऊंडहून किती कुठे पुढे जाऊ शकतो तुम्ही? 5 पाऊंड म्हणजे 500 रुपये. मी त्यांना सांगितलं आमच्याकडे 5 रुपये आहे आणि त्यांचा जबडा असा खालती पडला. असो, पण ही अभिमानाची गोष्ट आहे की ह्याच BST बसमधून माझा मुंबईतला प्रत्येक व्यक्ती, महिला पुरुष, सुरक्षित एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. ह्याच BST मधून 5 रुपयात असेल, 10 रुपयात असेल, 15 रुपयात असेल, 20 रुपयात असेल, जे काही अंतर आपल्याला पार पाडायचं आहे ते आपण पाडू शकतो. आणि ह्याच BST साठी आपलं सरकार असताना आपण ग्रॅच्युइटीसाठी असेल, पेन्शनसाठी असेल, फंड जो उभा करून दिला तो आपलं सरकार असताना करून दिला. त्याच्या आधी कोणी नाही केला, नंतरही कोणी नाही केलं. या सगळ्यांचे जे डोळे लागलेत ना, या मंत्र्यांचे डोळे जे लागलेले आहेत आणि जे नजर लावायचा प्रयत्न करतात ते आपल्या BSTच्या बस डेपोवर लावायचा प्रयत्न करतात की आता बस डेपो पण बिल्डरांना विकतो कसं आणि पैसे काढतो कसं, एवढंच त्यांचं लक्ष आहे. BSTवर कोणाचंही लक्ष नाही. हे BST मुद्दामून मारण्याचा प्रयत्न करतात की मुंबईकर प्रवासातच मुंबईकरांचे हाल झाले. एका ठिकाणून दुसरीकडे मुंबईत जसं सायन्सचा तर पूल पाडलेला आहे, आता एल्फिन्स्टनचा पाडतात, आता टिळक ब्रिज पाडायचंय. ट्रॅफिकमध्ये मुंबईकर अडकला आणि मुंबईकर कामावर जायला कंटाळायला लागला तर मुंबईकर कामावर जाणारच नाही, ऑफिस बंद पडतील आणि ऑफिसातून हलतील, दुसरीकडे जातील. हा यांचा डाव आहे. STचे आता भाव वाढवलेले आहेत. मंत्री सांगतात मला माहितीच नाही फाईल सही कोणी केली. मुख्यमंत्री बोलतात हे आधीच झालेलं आहे. म्हणजे नक्की कोणात कोणाचा काही पायपोच नाही. पण आज आपण पाहतोय मुंबईमध्ये ज्या BST साठी आपण लढत होतो, झगडत होतो, ज्या BST साठी मी स्वतः गीते साहेबांकडे गेलो होतो, जेव्हा फेम 1 पॉलिसी आणली होती तेव्हा मी आणि अजय मेहता साहेब आम्ही दोघं गेलो होतो, तेव्हा बागडेजी पण होते आपले, तेव्हा इथे अधिकारी होते, आज केंद्र सरकारमध्ये.
आम्ही गीते साहेबांकडे गेलो होतो की आम्हाला नुसतं कॅपेक्स नाही, ओपेक्स मॉडेल पण आम्हाला वेटलिस्टवर पण बसेस द्या. आम्हाला आमच्या युनियन बरोबर जे आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे 3,337 बसेस कमीत कमी मुंबईत चालवायच्या आहेत परमनंट कामगारांसाठी, आणि इतर ज्या मुंबईकरांसाठी वाढवायच्या आहेत. ते आपलं स्वप्न होतं की 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस आपण मुंबईमध्ये आणणार होतो. काम सुरू केलं होतं. आज आपलं सरकार असतं तर कदाचित आपण जवळपास 7,000 इलेक्ट्रिक बसेस पर्यंत पोहोचलोही असतो. त्याच्यातून 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी डबल डेकर बद्दल ट्विट केलं होतं, सोशल मीडियावर टाकलं होतं, कितीतरी मुंबईकर असे आहेत ज्यांनी आनंदाने ती बातमी शेअर केली होती. कोणाच्या अशा काही मेमरीज त्यांच्या बरोबर आहेत, काही आठवणी आहेत. कोणी कोणाच्या आजोबांसोबत गेलं होतं त्या बसवर, कोणी कोणाच्या आई वडिलांसोबत फिरायला गेलं होतं डबल डेकर बस सोबत. पण डबल डेकर बस जी आपली शान होती, आन बान शान होती मुंबईची, आणि लाल बस आपली जी होती ती यांनी मारण्याचा आता प्रयत्न केलाय. आता बस स्टॉप बघा तुम्ही, सगळीकडे बस स्टॉप आहे की होर्डिंग आहे हे आपल्याला कळत नाही. फुटपाथ आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. झिब्रा क्रॉसिंग दिसते की नाही हे आपल्याला कळत नाही. आणि मुख्य म्हणजे आपली बीएसटीची बस आजही 32 ते 35 लाख लोकांना प्रवास करायला जी वापरली जाते ती बीएसटीची बस आपल्या काळात जी साधारणपणे 4,000 बसेस होत्या त्यांनी आकडा कमी करून आणलाय 1,500-2,000 वर. हे असे करतात मुंबईचे हाल. म्हणजे रस्त्यांचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा. आज आपण बघतोय आरोग्य खात्यात पूर्णपणे बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. बीएसटी बस ह्याची वाट लावत आहेत. आपल्या मुंबईतून अनेक गोष्टी, मग ते हेडक्वार्टर्स असो किंवा आपली वर्ल्ड कपची फायनल असो, मी हे अनेकदा सांगितलंय, जर मागच्या वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत असती, वानखेड्याला असती, तर आपण 100% जिंकलोच असतो. का गरज होती गुजरातला नेण्याची? पण मुंबईचे एक 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 असे आपण पाहतोय हे अंग मोडत चाललेले आहेत, हाल करत चाललेले आहेत, छळ करत चाललेत मुंबईचा. बीएसटी बस जर आज मला मिळाली नाही तर मी जाणार कसा, प्रवास करणार कसा एका बाजूने दुसऱ्या बाजूला, ऑफिसला जाणारच कसा? जर माझं बस स्टॉपच मला दिसलं नाही, त्याच्यावर मोठे एलईडीचे होर्डिंग दिसले, तर ते बस स्टॉपमध्ये मी थांबणारच कसा? हा विचार आज आपण करणं गरजेचं आहे. आणि हेच करत असताना एका बाजूला आपण पाहतोय हे सगळं होत असताना तिसरी आणि चौथी महत्वाची गोष्ट, जसं मी सांगितलं पहिलं, रस्ते घोटाळे झाले, त्यानंतर आरोग्य खातं खराब केलं, बीएसटी खराब केलं. शाळेंमध्ये, इथेच मी तो शाळेचा कार्यक्रम घेतला होता, मला आठवतं 10वीची मुलं सगळी बसली होती आणि मी इथे ते फिरत होतो बोलत माईकवर. पण शाळेंमध्ये इथे ज्यांनी परत एकदा बीएमसीत नगरसेवक म्हणून काम केलं आणि जे भावी नगरसेवक इथे बसलेले आहेत, मी त्यांना सांगत आहे, मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा, जसं आरोग्य केंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र चालायचं आपलं कर्तव्य असतं, तसंच कुठच्याही महानगरपालिकेचं प्रथम कर्तव्य एवढंच असतं, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण. पण आपण तेवढंच न करता शिक्षणात देखील खूप पुढे गेलो. 2011 साली उद्धव साहेबांनी व्हर्च्युअल क्लासरूम हे पहिलं आपल्या मुंबई महानगरपालिकेत आणलं. आज जगात चर्चा होते ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची होते, डिजिटायझेशनची होते. त्याची सुरुवात आपण 2011 साली आपले 90 क्लासरूम आणि पुढे जात असताना 600 क्लासरूम जोडून आपण उद्धव साहेबांनी ते करून दिलं. त्याला बोलतात विजन, त्याला बोलतात काम. करून दाखवलं म्हणून आपण लिहिलं होतं सगळीकडे. पण ते आज आपण पाहतोय पुढे नेत असताना टॅब्स दिले आपण प्रत्येक विद्यार्थ्याला, मुलगा असेल मुलगी असेल. आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या 1234 शाळांमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जातं, मराठीमध्ये शिकवलं जातं, सेमी इंग्लिशमध्ये शिकवलं जातं, गुजरातीमध्ये शिकवलं जातं, हिंदीत शिकवलं जातं, उर्दूत शिकवलं जातं, तमिळ, तेलुगू, कन्नड ह्या सगळ्या 9 भाषांमध्ये शिकवलं जातं. 10वी भाषा जी आपण आणली होती ते तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी, ही 10वी भाषा जगातली जी सर्वात महत्वाची आहे ती आपण आणली होती. माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मला नेहमी सांगायचे की आदित्य शिकत राहा. जगात कुठेही मी गेलो तर त्यांच्यासाठी एक डिक्शनरी आणायचो आणि ते देखील जे काही त्यांना इंग्लिशमध्ये शब्द त्यांना वाटायचे की अरे ह्याचा वापर कसा करायचा, ह्याचा उच्चार कसा करायचा, ह्याचा अर्थ काय, ते मार्किंग करून ठेवायचे. आणि मला शाळेतून आल्यानंतर विचारायचे की आदित्य ह्याचा अर्थ जरा काढूया आपण, चल डिक्शनरी किंवा थिसॉरस मधून. त्यांनी मला फ्रेंच शिकायला थोडं प्रोत्साहित केलं होतं. सगळीकडे त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं, आदित्य जगात सगळ्या भाषा तू शिकायलाच पाहिजे, मातृभाषा ही आलीच पाहिजे. पण जगात वेगळ्या वेगळ्या ज्या भाषा शिकू शकलात तर तुला कोणी थांबू शकत नाही. आणि माझा प्रयत्न हाच होता की आपल्या शाळांमध्ये जेवढं काही इतर गोष्टी आपण शिकू शकू, मग ते खेळांमध्ये असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, कबड्डी असेल, हॉकी असेल, मग ते आपण पाहतो सुनीता विल्यम्स असतील किंवा त्यावेळीच्या कल्पना चावला असतील, चंद्रापर्यंत पोहोचणं असेल, मार्सपर्यंत पोहोचणं असेल, हे अमेरिकेतल्याच मुलांनी का स्वप्न पाहावं? त्याचे क्लासेस आपण मुंबईत पण सुरू केलं, ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत पण सुरू केलं. ते ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे नुसतं अवकाश रात्री बघायचं नाही, आज तर आपले तारे दिसतच नाहीत रात्री, प्रदूषण एवढं झालेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या. त्या वाघोबा क्लब सुरू केलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आपण सीबीएसई आणलं. परत एकदा मी सांगतो, सीबीएसई, आयसीएसई, आयबी
IGSE आणणारा आपण एकमेव बोर्ड होतो या देशभरामध्ये आणि पहिलं बोर्ड होतो. दिल्लीचं कौतुक होतंच आणि झालंच पाहिजे, पण आपण ते महानगरपालिका म्हणून आणलं. आज त्या शाळांना फंडिंग कमी मिळतंय, टीचर्सची भरती थांबलेली आहे, टीचर्सचं ट्रेनिंग प्रोग्राम थांबलेलं आहे. हे चित्र मुंबईचं हे भयानक होत चाललेलं आहे. राहणं कठीण झालंय मुंबईमध्ये. आपण पाहतोय. मी तुम्हाला एक शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा जो निर्धार करायचा मुद्दा आहे तो सांगणार आहे. मग नुसतं निर्धार करायचं की धारदार होऊन आता तुटून पडायचा हा विचार तुम्ही करायचा आहे. शेवटचा मुद्दा धारावी. किती लोकांनी ऐकलंय? सगळ्यांनी ऐकलंय ना? आता तुम्हाला सांगतोय गुपित काय. हे सगळं जे चालू आहे ना, तुम्हाला BST मधून बाहेर ठेवलं जात आहे, आरोग्य केंद्र हे मोडकळीस आलेलं आहे, शाळांमध्ये टीचर ट्रेनिंग होत नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? तुम्हाला छोट्या 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 विषयांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी. म्हणजे तुम्ही रोज विचार करणार, अरे अदानीबद्दल मी काय विचार करणार, धारावी कोण घेते, घेऊ दे ना, मला माझा कचरा धाराबाहेरचा उचलला पाहिजे. पाणीच गढूळ येत आहे, माझ्या घरात पाणी येत नाही, मी अदानीबद्दल आणि धारावीबद्दल लढायला का रस्त्यावर येऊ? अरे 100 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी कोण बरोबर होतं, कोण बरोबर नव्हतं, गांधी बरोबर होते की स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर ते, ह्याच्यात आपल्याला लढत ठेवतायत, भूतकाळात आपल्याला लढत ठेवतात एवढ्यासाठी की आपलं भविष्य असेल, आपलं आत्ताचं जे जीवन आहे आणि आत्ता जे आपले मुंबई लुटतात ना त्याच्यावर आपलं लक्ष जाऊ नये म्हणून ह्याच्यात तुम्हाला गुंतून ठेवलेलं आहे. हा विचार तुम्ही केला पाहिजे. मी परवाकडे पण विधान भवनात गेल्यानंतर मला हाच विचार पडलेला, अरे निवडणूक प्रक्रियेवर एवढा खर्च होतो, आम्ही सगळे आमदार म्हणून जे निवडून जातो, तुम्ही सगळे मतदान करता, हे कशासाठी? एकामेकांवर तिथे जाऊन ओरडण्यासाठी, भांडण्यासाठी की कोण 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 50,000 वर्षापूर्वी योग्य होतं, कोण नव्हतं? किती इतिहासावर आपण लढत बसणार? मी इतिहासाचा विद्यार्थी आहे, पण किती वर्ष आपण त्याच्यातच राहणार? कोणी आजच्या बद्दल आणि उद्याबद्दल कोणी आपल्यासाठी लढणार आहे की नाही, आपल्यासाठी आवाज उठवणार आहे की नाही? एका बाजूला आपल्याला भूतकाळात लढवतात, एका बाजूला आपल्या इतिहासात रमवतात आणि दुसऱ्या बाजूला आपली मुंबईची लुटतायत ना, ती ह्या माध्यमातून लुटतायत की आज जो धारावीतला घोटाळा होतो तो कदाचित जगाच्या पाठीवर सर्वात मोठा होणारा घोटाळा आहे. धारावीची जमीन ही आमच्या शेजारची जमीन आहे. कदाचित तुम्ही पण येता जाताना पाहत असाल, मातोश्रीवर येताना धारावीतूनच यायला लागतं. धारावी जमीन ही साधारणपणे 300 एकर आहे. 300 एकर. धारावीचा पुनर्विकास व्हायलाच पाहिजे ह्याचे मत आपलं पण आहे. आपल्या सरकारमध्ये पण कदाचित हे टेंडर निघालं असतं. पण धारावीच्या पुनर्विकासासाठी 300 एकर आणि त्याच्या बाजूचे 240 एकर असे साधारणपणे 540 एकरचा भूखंड हा अदानीला दिला गेलाय. टेंडरच्या माध्यमातून दिला. काही कदाचित चुकीचं असेल नसेल ही एक वेगळी गोष्ट झाली. पुनर्विकासासाठी कदाचित आपलं सरकार पण असतं, त्यावेळी कदाचित अदानी जिंकू शकले असते, कोणी जिंकू शकले असते. पण ह्याच्या पुढचं जे आहे ना हे भीतीदायक आहे. हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग ठरवा. निर्धारच करून बसायचे की धारदारून रस्त्यावर उतरायचं नाही. आत्ता जर तुम्हाला एवढी चिड असेल तर पुढचं तुम्हाला सांगतोय. ह्या धारावीच्या टेंडरमध्ये, कारण आपण काय आरोप करत होतो, ज्या काही थोडीफार माहिती होती त्याच्यावर आपण बोलत होतो. मी एक रात्र 2 ते 4 रात्री बसलो होतो आणि ते टेंडर पूर्ण वाचून काढलं. माझी एक सवय, घाणडी सवय, की मी हायलायटर घेऊन बसतो. माझ्या वडिलांची ती सवय, आजोबांची ती सवय, की आपल्याला जर काही आवडलं किंवा आपल्याला वाटलं की अरे चल विचार करायला पाहिजे तर हायलायटर घेऊन बसतो. मला वाटलं आता हे पूर्णच टेंडर डॉक्युमेंट हायलायटरमध्ये बुडवून काढू की काय. कारण अदानीला जी जागा मिळालेली आहे ती 540 एकर मिळाली. रेल्वेची जागा मिळाली आहे तीही लीजवर मिळालेली आहे. खरं तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण 300 एकरचा पुनर्विकास तिकडेच करू शकता. पण ह्या टेंडरमध्ये अशा काही भयानक गोष्टी आहेत की हे 540 एकर फुकटात तर मिळालेच आहेत अदानीला. सगळा काही विकास तिथे होऊ शकतो, पण तिथे करायचं नाही येतं ना, तिथे ती जागा सोडून मुंबईत अधिकचे 540 एकर मुंबईभरात त्यांना आत्ता तरी दिलेले आहेत. म्हणजे धारावी गिळलं, धारावीतली रेल्वेची जमीन गिळली, त्याच्या बाहेर कुर्ल्यातली मदर डेअरीची जमीन गिळली, मुलुंडची जमीन गिळली, कांजूरमार्गची जमीन गिळली, परत अजून कुठेतरी पश्चिम उपनगरात त्यांना जमिनी पाहिजेत. आपले जे सॉल्ट पॅन आतापर्यंत नॉन डेव्हलपमेंट झोन होते, मुंबईच्या पर्यावरणासाठी महत्वाचे आहेत. आणि जिथे आता मी येतो तो कांजूरमार्गला 102 एकरचा जो प्लॉट आपण मेट्रो 6, 4 आणि 14 साठी घेत होतो, 10,000 कोटी जनतेचे वाचवत होतो, तो यांनी खोटं दाखवलं. आता सॉल्ट पॅन आहे, आता बोलतात सॉल्ट पॅन नाही, तिथे पण अदानीलाच यांना जागा द्यायची. हे कशासाठी होते, कोणासाठी होते? मुंबईचे 1080 एकर हे कोणाच्या घशात टाकले जातात आणि का टाकले जातात हे तुम्ही मला सांगा. तुम्ही सगळे मुंबईकर आहात ना? खरे मुंबईकर आहात ना की खोटे आणून बसवलेत ऍक्टर? खरे आहेत ना? आता तुम्ही मला सांगा, किती वर्ष तुम्ही मुंबईत राहता हो? जन्मापासून राहताय. तुम्हाला मुंबईत 1 इंच जागा फुकटात मिळू शकते का?
मिळू शकते का? चला आत्ता जाऊन मंत्रालयात एक दाखला द्या की मी मुंबईकर आहे, इथेच माझा जन्म झाला, इथेच मी वयाचे 40 वर्षापर्यंत राहिलेलो आहे, मला 1 फूट जागा फुकटात द्या. मिळेल तुम्हाला जागा? मग जर तुम्हाला जागा मिळत नसेल तर त्या अदानीला 1080 एकर का माझ्या मुंबईचे द्यावे, हाच प्रश्न मी तुम्हाला इथे विचारायला आलेलो आहे. फुकटात जागा कशाला द्यायला पाहिजे? बरं, पुनर्विकास होणार असेल ना तर 100% पुनर्विकास करा, काही कोणाला प्रॉब्लेम नाहीये. पण पुनर्विकास होत असताना त्याच धारावीमधून जे वर्षानुवर्ष तिथे मेहनत करत आले, बरं धारावी काही फक्त धारावी आणि झोपडपट्टी नाहीये, त्या 300 एकर धारावीमध्ये झोपडपट्टी आहेच, तिथे आपला कोळीवाडा आहे, तो देखील स्थलांतरित करणार आहेत. धारावीतला कोळीवाडा स्थलांतरित करणार, धारावीतले अनेक महिला बचत गट आहेत ते स्थलांतरित होणार. धारावीत जवळपास 1 ते 1.5 लाख परिवारांना हे अपात्र ठरवणार आणि यांना मुंबईच्या बाहेर काय सगळीकडे कुठे पाठवणार यांना माहित नाही. पण भयानक गोष्ट ही आहे की हे आता एक धारावी आहे ते 20 धारावी होणार. असं नाही की मुलुंडकरांना धारावीकर त्यांच्या सोबत नको आहेत, असं नाही की कांजूरमार्ग मधल्या लोकांना धारावीकर त्यांचे शेजारी म्हणून नको आहेत. पण प्लॅन करत असताना, विचार करत असताना हे नक्की कसं होणार, काय होणार, तर ह्यांनी असं केलंय संजय राऊत साहेब आणि अनिल देसाई साहेब, आपण तर लढतच आहात तिथे. 1.5 लाख परिवार धारावीतले अपात्र ठरवणार. धारावीकरांना किती स्क्वेअर फूटची घरं मिळणार, तर एवढं सगळं करून 305 स्क्वेअर फुटाची घरं मिळणार. अनेक लोक तिथून घराबाहेर होणार, बेघर होणार. त्यांना कुठे बसवणार, तर कांजूरमार्गमध्ये बसवणार, मुलुंडमध्ये बसवणार, गोरेगावमध्ये बसवणार, घाटकोपरमध्ये बसवणार, कदाचित उद्या कोल्हापुरात बसवतील, वरळीत बसवतील, कुठेही बसवतील. ह्यांना व्यवसायाचं काय साधन काही नाही, पैसे कमवायचं साधन काही नाही, नोकरीपासून दूर पाठवलेलं आहे. जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते बंद झालेले आहेत. आणि ह्याच्यावरही भयानक म्हणजे आपला सगळा जो मुंबईचा पुनर्विकास आहे तो सगळा जाणार, सगळे जे काही अधिकार आहेत मुंबईचे ते जाणार कोणाच्या हातात, तर अदानीच्या हातात. म्हणजे त्या टेंडरमध्ये असं लिहिलंय, धारावी असेल किंवा हे 540 एकर असतील, ह्या 1080 एकर मध्ये जर कोणाला काही करायचं असेल तर विचारायचं कोणाला? मुंबई महानगरपालिकेला नाही, महाराष्ट्र शासनाचं मंत्र्याला नाही, मुख्यमंत्र्याला नाही, तर भाजपच्या एकमेव मालकाला. त्याचं नाव काय? अदानी. जर तुम्हाला तुमची इमारत बांधायची असेल आणि तुम्हाला टीडीआर घ्यायचा असेल, पहिला 50% टीडीआर हा कोणाकडून घ्यायला लागेल? अदानी. जर तुम्हाला ह्या मुंबईमध्ये किंवा त्या पूर्ण धारावीच्या एरियामध्ये घर घ्यायचं असेल तर पैसे जाणार कोणाला? अदानी. आणि जर अदानीला वाटलं त्या 1080 एकर मध्ये मला इथून आता विमानतळ बांधायचं किंवा काही बांधायचंय, त्यांनी परवानगीसाठी काही पत्र टाकलं, ते परवानगी जर राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, कोणी सांगितलं आम्ही देणार नाही, तरी अदानी समूहाला वाटलं की आम्हाला करायचं तर ते करू शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा, मुंबई कोणाची, तुमची की अदानीची? 1080 एकर मुंबईचे फुकटात हप्ता देतात. त्या 1080 एकर मधून 1 लाख कोटी काय 2 लाख कोटी कमवतील. माझं कमवण्यासाठी काही अडचण नाही, या श्रीमंत व्हा, जगातले सर्वात श्रीमंत व्हा, पण माझ्या मुंबईला मी लुटू देणार नाही. हा निर्धार आपल्याला आज करायचा आहे. आणि जेव्हा मी बोलतो माझी मुंबई, कदाचित जगात एकमेव शहर असेल की इथे प्रत्येक व्यक्ती बोलू शकेल की माझी व्यक्ती, कारण मुंबई हे आपलं नातं असंच आहे. मुंबा देवी, देवीवरनं नाव पडलेलं शहर आहे. या मुंबा देवीच्या ताकदीने तुम्ही या मुंबईसाठी लढणार आहात की नाही, हा सवाल आज मी तुम्हाला करायला आलेलो आहे. आज मुंबईची गरज आहे ती आपण सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची. आज मुंबईची गरज आहे ती मतदान केंद्रावर उतरण्याची. आज मुंबईची गरज आहे जातपात, धर्म, राजकीय भेदभाव सोडून मुंबईसाठी लढण्याची. त्या मुंबईसाठी, आपल्या मुंबईसाठी तुम्ही लढायला तयार आहात का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला आलोय. कारण अनेक शिबिरं होऊ शकतात, शिबिरांमधून खूप काही शिकण्यासारखं असतं, पण या शिबिरामधून आपण का लढतोय, हा काच सवाल, काच उत्तर हे फार महत्वाचं. आणि काच उत्तर एकच आहे, मुंबई, मुंबई, मुंबई. या मुंबईच्या श्वासासाठी, या मुंबईच्या सन्मानासाठी, या मुंबईच्या आत्म्यासाठी तुम्ही लढणार आहात का? अनेक आमिष दिली जातील, कदाचित निवडणुका आत्ता होतील, निवडणुका नंतर होतील, पैसे दिले जातील, तुम्हाला विकले जाणार की मुंबईसाठी लढणार? तुम्हाला पद दिली जातील, तुम्हाला नगरसेवक पदाची तिकीट ऑफर होतील, काय करणार? मुंबई त्यांच्या अदानीच्या घशात घालणार की तुमच्याकडे ठेवणार? कधी आपण मंत्री बनू शकतो, कधी तुम्ही नगरसेवक बनू शकता, पण जर अदानीच्या हातात ही मुंबई गेली तर तुमचं स्वप्न हे चिरडलं जाईल, मुंबईकरांचं स्वप्न चिरडलं जाईल. आमची पिढी तुम्हाला विचारेल, कारण आम्ही तर लढतच आहोत. मी एकटा लढलो तरी चालेल, पाठीवर वार काय रक्त बंबाळून लढीन, पण माझ्या मुंबईसाठी लढणार म्हणजे लढणारच. ही तयारी जर तुमची असेल तर ह्या मेळाव्याला यश आलं असं मी समजेन. तयार आहात लढायला? उद्धव साहेबांसाठी लढायला तयार आहात का? मुंबईसाठी लढायला तयार आहात का?
जिथेही मी जातोय एक नाव जे मुंबईकरांच्या चेहऱ्यावर असतं, एक त्यांच्या ओठात असतं, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. ज्यांना मुंबईवर प्रेम आहे त्यांना उद्धव साहेबांवर प्रेम आहे. आणि हे प्रेम आपण कायम ठेवणं गरजेचं आहे. हे नातं जे आहे ते प्रेमाचं नातं आहे. पण हे नातं हे ज्वलंत एका धगधगत्या शिवसैनिकाचं, आणि ती शिवसेना बालेकिल्ला मुंबई जिथे आहे, हा निर्धार मेळावा आपला आहे, शिबिर आहे. पण असंच शिबिर आपल्याला सत्ताधारी नगरसेवकांचं घ्यायचं असेल तर ह्या मुंबईला वाचवण्यासाठी घ्यायचं असेल. तयार आहात? जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय मुंबई.